नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज मी तुम्हाला सत्य घटनेवरती आधारित एक गोष्ट सांगणार आहे. ती एका गावात घडलेली आहे. एक छोटंसंच गाव होतं. त्या गावामध्ये एक कुटुंब राहत होतं. त्या कुटुंबामध्ये आजी आजोबा आणि त्यांची मुलं, नातवंड, सून अशी राहत होते, एकत्रच राहत होते. एके दिवशी काय झालं, पौर्णिमेची रात्र होती. आजोबा झोपलेले, सगळेच झोपी गेलेले. सगळे झोपल्यानंतर रात्री कौलातून एका मांजराने आजोबांच्या उशाखाली उडी घातली. मग नंतर आजोबा उठले. काय झालं, कुणीतरी उडी घातली असा आजोबांना असा भास झाला का काय, असं आजोबांना वाटलं. पण आजोबा उठले आणि म्याव म्याव असा आवाज यायला लागला. म्हणून ते बाहेर दरवाजाची कडी उघडून बाहेर गेले. म्हणले बघूया तरी आपलं खळं आहे, खळ्यावर तरी तिकडे मांजरीने बाहेरून उडी घातली म्हटल्यावर असतील तिथे मांजर, बघूया तरी. गेले बाहेर बघायला. बघून आले तर कुठे कोण काय. परत बघतायत क्षणी तर पुढे एका पाठोपाठ एक 3 अशा मांजरी, पांढऱ्या शुभ्र मांढरी अशा, डोळे चकचकीत, जे डोळे नुसते असे मोठे आणि डोळे चकचकीत करून त्या आरडाओरड करत होत्या, म्याव म्याव करून. काहीच कळलं नाही त्यांना का अशा करायला लागलेत. आणि त्यांना काही त्यांच्या म्हणजे मनीधेने आलेच नाही की आज पौर्णिमेची रात्र आहे का, असं काही वाटलंच नाही त्यांना. नंतर मग त्यांनी थोडं पुढे चालले, घराजवळ आले आणि दरवाजा उघडल्यानंतर आजोबा आतमध्ये आले. आतमध्ये आल्यानंतर त्यांनी म्हटले आपल्या जागेवर आपण झोपून जाऊया. झोपी गेल्यानंतर 5-10 मिनिटांनी त्यांना पुन्हा आवाज येऊ लागला, म्याव म्याव म्याव. कल्लोळ सुटला. मांजरींचा एवढा कल्लोळ का झालाय बाहेर, काय झालंय कोणालाच काय समजेना. सगळी जागे झाले. काय झालंय, बाबा आजोबा नातवंड विचारू लागले, मुलगा विचारू लागला, सून, सगळे विचारू लागले. पण झालंय काय नक्की काहीच कळलं नाही. मग परत आणि थोड्या वेळाने आजोबा म्हटले, तुम्हाला मी सांगतो माझा प्रसंग, बाहेर मी गेलेलो, असं झालं माझ्याबरोबर, हे असं घडलं. हे सगळं आजोबांनी त्यांना सांगितलं. ते एकदम शॉकिंग झाले. त्यांना वाटलं असं कशाबद्दल झालं असेल. तर आजोबा बोलले, आज पौर्णिमेची रात्र आहे ना, त्याच्यामुळे मला बोलवून घेतलं. बाहेर मी खळ्यावरती गेलो, बघितलं तर तिथे मांजरी होत्या. मांजरीने असं झालं. ते सगळं काही सांगितलं यांना. परत ते एकदम सगळेजण असे चक्क पडले, बघत राहिले आजोबांच्या तोंडाकडे. पण नक्की आजोबा सापडले तर नाहीत त्यांना. हे भुताटकीचं असावं. आजोबा बोलले, हे लावसाठी नव्हती, लावसाठी. कारण मला बोलवून घेतल्यानंतर मी त्यांना पाठी फिरून उत्तर दिलं नाही, पाठी फिरलो नाही तर मला त्यांनी ओढून नेलं असतं. हे असं काही घडणार होतं माझ्याशी, मला माहितीच नव्हतं. मला काय माहिती, वरून कौलावरून उडी मारलेली मांजरीने का नेलं असेल मग बोलावून. हे असं म्हणजे प्रत्येक गावात किंवा प्रत्येक ह्याच्यामध्ये, कुठल्या खेड्यापाड्यात अशा घटना होतात. आणि असे झाल्यानंतर कोणाकोणाला याचे अनुभव पण आले असतील. ह्या लोकांना जसा अनुभव आला ना हे छोट्याशा गावात, हे काही आत्ताची गोष्ट नाही, खूप दिवसापूर्वी घडलेली गोष्ट आहे. आणि ही सत्य अनुभवलेली आहे, मी स्वतः सत्य अनुभवलेली आहे. त्याच्यामुळं तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा.